विघ्नेश स्कोरर म्हणून काम करणारे योगेश आहे इथे. कॅमेरा म्हणून विघ्नेश इथे काम करतील. आपल्याला लाईव्ह इथे पाहायला ही स्पर्धा मिळणार आणि माझ्या बाजूला माझे सहकारी बसलेले स्कोरर म्हणून काम करणारे ऑफलाईन स्कोरर म्हणून काम करणारे महेंद्र देशमुख सर यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेला सुरुवात होताना पहिलाच सामना होतोय अहिल्यानगर वर्सेस माऊली क्रिकेट क्लब. या दोन संघांमध्ये माऊली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. अहिल्या संघ प्रथम फलंदाजी करेल आणि पाहूया कोणत्या तऱ्हेने इथे फलंदाजी करतोय, काय सुरुवात होते. सलामीची जोडी कोण मैदानामध्ये जात आहे अहिल्यानगरची. कृपया आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. अहिल्यानगर संघ लक्षात घ्या. कॅप्टन सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. आपण हा सामना बरोबर 45 मिनिटांमध्ये संपवायचा आहे. पंच म्हणून कामगिरी करताना आमचे अध्यक्ष माननीय श्री विजयजी हुमरे सर आहेत इथे. त्यांच्याबरोबर हर्ष चौधरी हे काम पाहतील. दोघांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत या मैदानामध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना अहिल्यानगर संघाची. कृपया 12वा खेळाडू दोन्ही संघाचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. अहिल्यानगर संघाचा 12वा खेळाडू आणि माऊली क्रिकेट संघाचा 12वा खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. अहिल्यानगर खेळाडू पाठवा इकडे. एक जण इकडे येऊन बसा नावं सांगायला प्लीज. माऊली क्रिकेट क्लब आणि सगळ्यात महत्वाचं इथे आपण स्वागत करायचं आहे ते म्हणजे आज टेनिस क्रिकेट इंडिया असोसिएशनचे संस्थापक श्री कन्हैयाजी गुजर सर. हा मोठासा प्लॅटफॉर्म इथे तयार करून दिलेला आहे. पूर्ण भारतभर ग्रामीण भागातील सर्व खेळाडूंना खेळण्यासाठी हे व्यासपीठ जे तयार केलं आणि त्या व्यासपीठावरती आज अनेक खेळाडू तयार होत आहेत. ग्रामीण भागातून गावागावातून गल्ली बोलातून आणि कानाकोपऱ्यातून क्रिकेटर इथे तयार होत आहेत आणि खूप खूप धन्यवाद कन्हैया गुजर सर आपल्यासाठी. पहिला चेंडू घेऊन येतोय रमाकांत आणि स्ट्राईकला आहे आता अमृत पेरणे आणि नॉन स्ट्राईकला आहे उभा अजित पवार. सलामची जोडी मैदानामध्ये अहिल्यानगर संघाची. पहिला चेंडू बरोबर 8:42 मिनिटांनी पहिला चेंडू टाकतोय रमाकांत अमृतला. अमृत वाणी किती गोड होते पाहूया. पहिल्या चेंडूवरती अहिल्यानगरची डावखुराचा फलंदाज सामना करतोय रमाकांतचा. पंच म्हणून कामगिरी करतात सरळ उभा आहेत विजय हुमरे आणि डाव्या साईडला उभा आहे तो हर्ष चौधरी. पहिला सामना आणि पहिला चेंडू रमाकांत अमृतसाठी. शेतशन पाहून घेतोय अमृत आणि तयार उभा राहतोय. डावखुराचा फलंदाज सडपतल पाण्याचा खेळाडू इथे मात्र तयारी करतोय रमाकांतचा सामना करण्यासाठी. राऊंड विकेट मारा करताना पहिला आणि मध्येच आपटलेला चेंडू आखू टप्प्याचा चेंडू आणि वाईटचा शहरा पंचाचा पहिला चेंडू इथे वाईट होतोय. एक अवांतरची धाव मिळते आणि अहिल्यानगर संघाची इथे एका धावेने भर पडते. एक सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे. सकाळचं हे कोवळं ऊन मात्र इथे आता टोचतंय आपल्याला आणि ह्या वातावरणामध्ये पहिला सामना होतोय अहिल्यानगर वर्सेस माऊली क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये. अकुटपदा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपवर जसं गेलेला हा चेंडू पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंतांकडून. दोन लागोपाठ चेंडू. थोडासा दबाव तर नाहीये ना पहिल्या चेंडूवरती. दबाव पण गोलंदाजी करतोय का कोणत्या तऱ्हेने गोलंदाजी विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. पहिलं षटक आहे पहिला चेंडू आहे इथे मात्र थोडासा वेळ जातोय. मैदान हा सुंदर पण जबरदस्त उंच गेलो चेंडू बाहुबली हा जातोय पहिला षटकार. षटकार आपलं खातं उघडताना आपल्या संघाचं स्वतःचं खातं उघडताना इथे मात्र दणक्यात सुरुवात करतोय हा अमृत. अमृतवाली खरोखर अमृत गोड असा षटकार मारताना. एक जबरदस्त प्रहार करताना आक्रमक होतोय. इथे मात्र इशारा देतोय अमृत की मी इथे गेअर बदलतोय. आता मात्र आक्रमण करतोय.
तुझी काय आता खैर नाही. नक्कीच जबरदस्त शॉट खेळताना उंचाचा फटका मारताना पहिलाच षटकार इथे वसूल करतोय आणि आपला दबदबा निर्माण करतोय या मैदानामध्ये. नवीन पाहिजे एक जबरदस्त सुरुवात इथे अमृतच्या बॅट मधून पहिला षटकार इथे बघायला मिळतोय. काय सुरुवात होते या स्पर्धेची, काय दिवसाची सुरुवात होते जबरदस्त. मात्र इथे थोडंसं हातबळ असेल रमाकांत, कारण 2 चेंडूवरले वाईट टाकले होते आणि तिसऱ्या चेंडूवरती म्हणजे पहिल्या चेंडूवर एक षटकार बसतोय. एकूण धावा मिळतात 8. एक चेंडू 8 धावा, काय समीकरण. जबरदस्त इथे सामना होणार हे मात्र निश्चित. बलाढ्य 2 संघ आज इथे खेळताना. रमाकांत पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा पंचांना पार करू. सुंदर पुढे फटका जबरदस्त. हा एक टार्झन षटकार, जबरदस्त दुसरा षटकार लागोपाठ. काय फलंदाजी, जबरदस्त षटकार इथे बरसात करतोय. षटकाराची धावांचा पाऊस मात्र पाडतोय. काय फलंदाजी करतोय, दबाव मात्र येतोय फलंदाज. इथे खरं म्हणजे आक्रमक झालं पाहिजे होतं गोलंदाजाने. गोलंदाजाने जो पहिला चेंडू टाकायचा तो आक्रमक टाकायचा असतो आणि आपला दबदबा निर्माण करायचा असतो फलंदाजांवरती. पण इथे मात्र उलट होतोय, फलंदाज इथे मात्र आक्रमक होतोय आणि दबाव येतोय या गोलंदाजावरती. पहिले 2 वाईड आणि नंतर 2 षटकार. एक जबरदस्त क्रिकेट, एक जबरदस्त शॉट अमृतच्या बॅट पडून इथे धावांची बरसात होताना. उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना पेश करताना अमृत आपल्याला बघायला मिळतोय. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवतोय. डाव खुरा असल्यामुळे त्याला अजून फायदा होता. राऊंड विकेट मारा करतोय रमाकांत. तरीही पुरेपूर फायदा उठवताना आपल्या संघाची धाव संख्या मात्र वाढवतोय. 2 चेंडू मध्ये 12 धावा करतोय. 2 षटकार म्हणून खेळताना पाहूया षटकारची हॅट्रिक आता करतोय का रमाकांत. कोणत्या तऱ्हेने इथे गोलंदाजी करतोय, विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. कुठ्यापर्यंत चेंडू आता मात्र कमबॅक करतोय रमाकांत. निर्धाव चेंडू जातो, डॉट चेंडू जातोय. इथे मात्र नक्कीच त्याने विचारपूर्वक गोलंदाजी केलेली आहे. दबावात जुगारून त्याने हा चेंडू टाकलेला आहे. अशा तऱ्हेने एक डॉट चेंडू जातोय. धावसंख्या होते आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 14. 3 चेंडू मध्ये 14. तुम्ही पण घ्यायचा बरोबर. सुंदर चेंडू, उत्कृष्ट चेंडू. आता मात्र रमाकांतची लय बदलते. आता त्याच्या गोलंदाजीला धार येते. भले 2 षटकार बसले असतील पण कुठे मन विचलित त्याचं होत नाहीये. मन स्थिर ठेवतोय, कमबॅक करतोय आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क करतोय. आत्मविश्वासाने येतोय. राईट ऑफ द मारा करताना आपल्याला दिसतोय रमाकांत. अमृतसाठी इथे मात्र दबाव टाकण्यामध्ये यशस्वी झालाय. ही गोलंदाजीची धार आणि असा हा गोलंदाज हुशार. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा बॅट खाली टप्पा येत असताना हलकाचा कट होतो. एसटे मागे चेंडू जातो. 1 धाव मात्र मिळते. पाहू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे तो पण फेकी येते. सुंदर फलंदाजी, तेवढी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना रमाकांत मात्र आपल्या लय मध्ये येताना आत्ता मात्र टिचून गोलंदाजी करतोय. आत्ता त्याला पिच ची थोडीशी जाणीव होते, ओळख होते आणि त्याप्रमाणे तो गोलंदाजी मात्र करतोय. क्षेत्ररक्षणाची रचना मात्र इथे अतिशय उत्तम करताना दिसतोय हा कर्णधार. माऊली क्रिकेट क्लबचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अंदाज चुकतोय का, पण नाही. पहिला 2 चेंडूवरती 2 षटकार मारले होते परंतु नंतर कमबॅक करतोय हा गोलंदाज. स्वतःला मात्र सावरतोय आणि आपल्या शैलीमध्ये थोडासा बदल करून गोलंदाजी करतोय. इथे मात्र स्ट्राईकला आता जातोय अजित पवार. उजव्या हाताने फलंदाजी करताना राईट ऑन द मार पंचांना पार करून टप्प्याचा चेंडू आणि जातोय एसटी मागे. अतिशय सुंदर चेंडू, डॉट चेंडू जातोय. निर्धाव चेंडू टाकताना भले 2 षटकार दिले असतील परंतु नंतरचे चेंडू मात्र ते उत्कृष्ट टाकले. अशा तऱ्हेने पहिलं षटक संपलं. पहिलं षटक संपल्यानंतर धाव संख्या होत्या बिनबाद 15. 15च्या सरासरीने ते धावगती राखल्या. 2 षटकार मारून खेळतोय तो इथे अमृत. थोडस मागं षटक म्हणावं लागेल पण किफायतीदार सुद्धा म्हणावं लागेल. थोडस पिच समजण्यामध्ये, मैदान समजण्यामध्ये थोडासा वेळ गेला. ओळख होण्यामध्ये थोडासा वेळ गेलेला इथे. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येतोय. अमृत मात्र स्ट्राईकला जाताना. पाहूया या षटकामध्ये किती षटकार मारतोय का, आक्रमक होतोय का पाहूया. फर्स्ट स्टेट डॉक्टर टेनिस क्रिकेट
चॅम्पियनशिप 2025 पहिली लीग इथे या नाशिक शहरामध्ये होताना एक पवित्र तीर्थक्षेत्र असलेलं नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र असलेलं हे शहर, जगप्रसिद्ध असलेलं हे शहर, पंचवटी म्हणून लोकप्रिय असलेलं हे शहर, जनार्दन स्वामीचा मठ इथे प्रसिद्ध असलेले हे शहर, नाशिकची द्राक्ष आणि शेतीसाठी प्रसिद्ध असलेले शहर. पाय घसरतोय मात्र इथे थोडासा. नक्कीच आपण जरा काळजीपूर्वक इथे खेळ खेळायचा आहे. काळजी स्वतःची मात्र घ्या. दव पडलेला आहे, मैदान ओलं आहे, थोडंसं सुकायला वेळ जाईल, ऊन अजून कडक नाही आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने स्वतःची काळजी घेऊन खेळा आणि खेळावं लागेल, आपल्याला काळजी घेऊनच खेळावं लागणार आहे. आणि शेतीसाठी प्रसिद्ध असलेला हा नाशिक जिल्हा सगळ्या बाबतीमध्ये प्रगतिशील असा हा जिल्हा, आणि या जिल्ह्यामध्ये आज कुंभमेळा जो भरला जातो, नाशिकमध्ये भरला जातो दर 12 वर्षांनी, पण आज जो कुंभमेळा भरला तो डॉक्टरांचा कुंभमेळा इथे भरलेला आहे. पहिली डॉक्टर लीग इथे खेळली जाते. फर्स्ट स्टेट डॉक्टर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप 2025. ग्राउंड क्रमांक 1 वरती सामना होतोय अहिल्यानगर वर्सेस माऊली क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये. पहिलं षटक संपला. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या बिनबाद 15. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माननीय उपाध्यक्ष विलाजी गिरी सरांचं इथे आगमन झालेलं आहे. करडी नजर असते पूर्ण ऑफिशियल्स आणि पूर्ण या मैदानामध्ये विलासगिरी यांची. विलासगिरी गिरी म्हणजे पर्वत, आणि पर्वताची छाया आम्हाला नेहमी देत असतात, इथे सावली देत असतात. विलासजी गिरी सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलात, आमच्या समोरून गेलात, खूप खूप धन्यवाद. नोचा इशारा पंचांकडून होतोय. इथे हर्ष चौधरी म्हणून पंचांची कामगिरी करताना सरळ असा उभा राहतोय डाव, आणि वाकडा आता क्रॉस थोडासा उभा राहतोय तो विजय हा उमरे. पहिला चेंडू नो पडतोय. पहिल्या षटकामध्ये वाईट पडला होता, आता नो पडतोय. इथे कुठेतरी विचार करावा लागेल. हा उंच पटकस केल्याच्या क्षेत्रामध्ये मारलेला चेंडू गेलाय हवेमध्ये, आणि तिसरा षटकार अमृतच्या बॅट म्हणून. काय फलंदाजी करतो, फक्त षटकाराने त्याची बॅट बोलते. आता पण थोडं ठरवून आलेलं आहे की फक्त मी षटकार मारेन, मारेन तर मारेन, षटकारच मारेन. एक जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू अमृत दिसतोय सकाळपासून. आजचा दिवस मात्र अमृतचा आहे. अमृत वाणीने गोड अशी सुरुवात होताना इथे दिसते अमृतच्या बॅट मधून. मात्र इथे धावांचा पाऊस पडतोय. 1-2 रन लेके क्या करेंगे, छक्का मारे बिना रहा नहीं जाता. काय फलंदाजी करतोय, तुफान फलंदाजी करताना आक्रमक होतोय. गोलंदाजावरती आपला इथे छाप पाडतोय. दबदबा मात्र आणि हुकूमत मात्र गाजवतोय मैदानामध्ये. चौफेर फटकेबाजी करताना लेग साइड मात्र इथे मजबूत आहे ती अमृतची. प्रत्येक षटकार तो लेग साइडला मारतोय. पुन्हा एकदा लेग साइडला मारण्याचा प्रयत्न इथे असफल होतोय. बॉल त्याच्या अंगावरती आदळतोय. अशा तऱ्हेने चेंडू मात्र निर्धाव आणि कमबॅक करतोय हा गोलंदाज निलेश. पुन्हा एकदा तयार होते अमृत निलेशचा सामना करण्यासाठी. कौलहून आणि या उन्हामध्ये पहिला सामना चालू होता. थोडस दव पडलेलं आहे या मैदानामध्ये. हा उंच हवेत गेलेला चेंडू पाहूया. झेल काही क्षेत्ररक्षण घेताना झेल होतोय का, पण इथे पण संधी दिसते पण नाही इथे होत आहे. इथे संधी हुकते, जीवनदान मिळत आहे. अमृतला 2 धावा मात्र घेतोय अमृत. खरोखरच काय नशीब घेऊन आले अमृत आज. आज मात्र बॅट त्याची बोलते. आतापर्यंत हे सर्व डॉक्टर्स आपल्या क्लिनिक मध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांची इथे औषधाची लिस्ट तयार करत असतात. औषधं पाठोपाठ लिहित असतात. इथे मात्र यांच्या बॅट म्हणून चौकार षटकाची बरसात होताना आपल्याला बघायला मिळते. एक धाव मिळते. एका धावची समाधान म्हणतोय एक लेग बायच्या रूपाने. एक जबरदस्त क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे MCC मैदानामध्ये या नाशिक शहरामध्ये.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि इंडियाच्या सेक्रेटरी माननीय मीनाक्षी गिरी मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये ही स्पर्धा पार पडते. आहा, काय सुंदर चेंडू, हळू सोडून दिलेला चेंडू, एक जबरदस्त इथे गोलंदाजी करतोय, जखडवून ठेवतोय इथे. भले एक षटकार बसला असेल परंतु मात्र तो कमबॅक करतोय, स्वतः मला सावरतो आणि गोलंदाजी करतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करतोय आणि फलंदाजाला जखडून ठेवण्याचा प्रयत्न करतोय निलेश. सुंदर चेंडू, अफलातून चेंडू, यष्टी वाकवतोय इथे निलेश आणि पहिलं यश मिळवून देतोय. अजित पवार मात्र पॅव्हिलियन मध्ये परत नाराज होत. अशा तऱ्हेने हा पहिला गडी बाद होतोय अहिल्यानगर संघाचा. अजित पवार थोडस नाराज नक्की असे, बॅट पण त्याच्या काही धावा आतापर्यंत निघाल्या नव्हत्या. शून्यावरती तो बाद होतोय इथे. थोडीशी बॅट त्याच्यावरती रुसली होती. सलामीचा फलंदाज नाराज होऊन मात्र नक्कीच पॅव्हिलियन मध्ये पडतोय. इथे मध्ये जमेची बाजू आहे. अमृतझूर मैदानामध्ये अमृत 3 षटकार म्हणून खेळतोय आणि आता त्याला साथ देण्यासाठी जातोय वैभव नाईकवाडी. वैभव नाईकवाडी. धाव संख्या होत्या 1 गडी बाद 25 इथे. मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. निलेश याचं पहिलं षटक टाकलं होतं इथे. रमाकांतने 15 धावा दिल्या होत्या, 2 षटकार मारले होते. अमृतने दुसरं षटक टाकतोय तो निलेश आणि आतापर्यंत 2 षटक संपले. 2 षटकानंतर धाव संख्या होतं 25. आताच्या षटकामध्ये 10 धावा मिळाली आहेत. 12:30च्या सरासरी जे धावगती राखली आहे ती म्हणजेच इथे माऊली क्रिकेट क्लबने, सॉरी अहिल्यानगरने गोलंदाजीसाठी येतो वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन अनिकेत. 2 षटकानंतर धावसंख्या होते 1 गडी बाद 25. तिसरं षटक आता अनिकेत टाकतोय. पाहूया कोणत्या तऱ्हेने इथे गोलंदाजी होते माऊली क्रिकेट क्लबची. अहिल्यानगर मात्र फॉर्म मध्ये 2 षटकामध्ये 25 धावा करतोय. माऊली क्रिकेट क्लब बुलढाणा शहरातून आलेला हा संघ नाणेफेक जिंकतोय, प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारतोय, पण तेवढा पुरेपूर फायदा उठवतोय का पाहूया. या 8 षटकांचा इथे सामना होणार आहे. 8 षटकांमध्ये केवढं मोठं टार्गेट देतोय हा अहिल्यानगर पाहूया आपण माऊली क्रिकेट क्लब साठी. खरोखर हा निर्णय योग्य आहे का हे आपल्याला 8 षटकानंतर मात्र नक्कीच समजेल. कारण 2 षटकामध्ये 25 धावा झालेले, 12:30च्या सरासरी धावा गोळा केल्या आहेत. थोडंसं महागडं असं षटक म्हणावं लागेल इथे माऊली क्रिकेट क्लब कडून. अनिकेत आपला रनअप घेतोय, आपल्या गोलंदाजी मार्कडे येतो. छोटस रनअप घेऊन तो मध्यम तेजाची गोलंदाजी करताना सामना करतोय डावकर फलंदाज आलेला आता वैभव. हलकासा कट आणि यष्ट बघायला चेंडू जातो इथे. धाव मात्र एक मिळते. अमृत आमचं लक्ष तिथेच असतो. नाव माहिती नाहीत ना, म्हणजे टोपी आहे का, टी शर्ट कुठला आहे, पॅन्ट कशी आहे, उंच आहे का, तो आपल्याला माहिती नसतात ना, हे कोणी नवीन असतात सगळे, त्याच्यामुळे बोलायला खूप भारी झाले सगळं. वैभव उजव्या हाताने फलंदाजी करतोय इथे. मात्र अनिकेतला तो साथ देईल. हा रिव्हर्स स्वीप, काय फटका, काय आत्मविश्वास आहे खरोखरच. वैभव नावाप्रमाणेच वैभव आहे त्याच्याकडे या फटक्यांचं. पहिल्या चेंडूवरती तो आपलं खातं उघडतो, आपल्या संघासाठी एका धावेची भर घालतोय. 2 चेंडूवरती 2 धावा मात्र मिळत आहेत अहिल्यानगर संघाला. अरे जबरदस्त इथे क्षेत्ररक्षण करताना चेंडू मात्र अडवला जातोय. निलेश गायकवाड उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना चेंडू अडवतोय, चौकार इथे अडवतोय. खरोखरच क्षेत्ररक्षक जर इथे चुस्त असतील आणि तरबेज असतील तर इथे गोलंदाजाला मात्र फायदा होतो. आणि गोलंदाज कधी इथे यशस्वी होतो जर क्षेत्ररक्षक त्याला साथ देते, तेव्हा गोलंदाज मात्र नक्की यश मिळवत असतो.
एक धाव मात्र की एका मारण मानताना धाव संख्या होते 30. इथे मात्र डॉक्टर लीग इथे होते. पहिल्यांदाच ही स्पर्धा इथे पार पडताना आपल्याला बघायला मिळते. लाईव्ह आपण पाहत आहोत क्रिक यार्ड या लाईव्ह वरती. विघ्नेश इथे हा चेंडू मात्र हातातून सुटतोय आणि सरळ जातोय. नोचा इशारा पंचाचा, वायचा इशारा. खूपच उंच गेलेला हा चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सुंदर चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी इथे. अनिकेत मात्र इथे गोलंदाजी धार मात्र जबरदस्त देतोय. काय टिचून गोलंदाजी करतो, काय मारा करतोय इथे. फलंदाला जकडवून ठेवतोय. धावा इथे तो देत नाही. एक विचारपूर गोलंदाजी करताना संयमाने गोलंदाजी करतोय. टप्पा आणि वेग मात्र मर्यादित ठेवून गोलंदाजी करतोय इथे. एक उत्कृष्ट असा गोलंदाज अनिकेत. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. खरोखरच काय चेंडू टाकतोय. अशा तऱ्हेने 3 षटक संपल्या. 3 षटकानंतर धाव संख्या होते 1 गडी बाद 31. जवळजवळ 10च्या सरासरीने इथे धावगती राखलेली आहे अहिल्यानगर संघाने. उत्कृष्ट फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 15 धावा निघाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा निघाल्या होत्या 10. त्यानंतर आताचं षटक मात्र अनिकेतचा किफायतीदार टाकताना फक्त धावा निघाल्यात 6. उत्कृष्ट गोलंदाजी अनिकेत कडून. खरोखरच एक चांगलं योगदान मिळतं आपल्या संघाला. इथे मात्र बोलावं असं वाटतंय एकारे मित्रांनो, हे मैदान नवे जीवन यज्ञाची वेदी आहे, जिथे डॉक्टरांचे हात तिथे सूर्यकिरणासारखे चमकतात, चंद्रकिरणांसारखे थंडावतात आणि वाऱ्यासारखे जीवन फुलवतात. डॉक्टर जय क्रिकेट, जय महाराष्ट्र. आज डॉक्टर मात्र इथं विरंगुळा म्हणून क्रिकेट खेळताना आपल्याला बघायला मिळतात. आज धगधगीचं जीवन. पेशंटला तपासता त्यांचा दिवस कधी पूर्ण निघून जातो हे त्यांना कळत नसतं. पण आज मात्र इथे या मैदानामध्ये क्रिकेट खेळताना संध्याकाळ हा दिवस कसा निघून जाईल हे त्यांना मात्र समजणार नाहीये. सुंदर फटका पुन्हा एकदा लेग साइडला. इथे मात्र चेंडू जातोय. एखाद्यावर समाधान मानतो. क्षेत्ररक्षण मात्र उत्तम होतं इथे. ऑपरेशन करणारे हात मात्र इथे आज हातामध्ये बॅट घेऊन धावांचा पाऊस पाडतायत. धावांचा रतीप आणि इथे चेंडूला चकाकी देऊन तयार करून गोलंदाजी करतायत. आज मात्र हातांमध्ये बदल होत दिसतोय. ह्या डॉक्टरांच्या हातामध्ये प्रत्येक रुग्णाचं एक जीवन मरणाचा इथे प्रश्न असतो आणि त्यांना जीवनदान देणार हे डॉक्टर आज मात्र इथे क्रिकेट खेळताना आनंद व्यक्त करताना आपल्याला या मैदानामध्ये दिसत. एक धाव मात्र इथे मिळते. एका धावचे समाधान मानतोय. गोलंदाजी इथे करतोय तो म्हणजेच अभिषेक. माऊली क्रिकेट क्लब कडून 4थं षटक टाकतोय. वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय अभिषेक. इथे मात्र संयमाने फलंदाजी करतोय. सुरुवातीला 2 षटकांमध्ये मात्र इथे धमाकेदार अशी सुरुवात झाली होती अहिल्यानगरची. इथे मात्र संत होतोय. थोडसा अमृत सुद्धा शांत झालाय. त्याचा साथीदार बाद होतोय पॅव्हिलियन मध्ये जाताना अजित पवार. इथे मात्र संयमाने आता फलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा. आत्ता मात्र गोलंदाजी धार खरोखर इथे जबरदस्त दिसते ते आपल्याला अभिषेकच्या या ताफ्यातून तोफेतून. थंडवते बॅट इथे अमृतची. आता तळपणारी बॅट सकाळी सकाळी या तान्ह्या उन्हामध्ये तळपणारी बॅट मात्र इथे आता संत झालेली आहे. पाहूया पुन्हा कधी तळपते का. इथे गोलंदाजी मात्र आणि फिल्डिंग एक उत्कृष्ट नमुना पेश करताना इथे माऊली क्रिकेट क्लब. यॉर्कर थोडासा फुलटच चेंडू आलेला पायाखाली टप्प्यामध्ये आणि फिल्डिंग मात्र इथे चांगली होते. फेकी येईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे ना करतोय. अमृत थांबवतोय वैभवला. चार चेंडू होत आहेत इथे अभिषेकचे. धाव संख्या होते 34. आतापर्यंत फक्त 3 धावा निघाल्यात या षटकामध्ये.
एक जबरदस्त षटक टाकताना आणि काय उत्कृष्ट चेंडू होता, परंतु पंचाचा निर्णय मात्र वाईटचा येतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर गेलेला चेंडू वाईट दिशा. गोलंदाजी मात्र टिचून करतोय इथे अभिषेक. हा सुंदर शॉट, जबरदस्त क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षणामध्ये तिथे चेंडू अडवतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, तेवढी फेकी चांगली इथे थ्रो होतोय. इथे एकाच धावचे समाधान मानावं लागतंय वैभवला. इथे मात्र संत खेळ होतोय. सुरुवातीला इथे जबरदस्त फटकेबाजी केली होती. शेवटचा चेंडू या षटकातील एक उत्कृष्ट षटक टाकताना इथे आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे अभिषेक. एक मध्यम तेजाचा हा गोलंदाज राऊंड विकेट मारा करतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करताना सामना करतोय अमृत. ऑफ साईडला मारल्या पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पाहूयात किती धावा मिळतात. क्षेत्ररक्षक किती धावतोय. चेंडू मात्र इथे अडवला तर तो बंद. 2 धावा पूर्ण होतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी आणि इथे फेकी आलेली आहे. 3 धावा मात्र इथे मिळतात अहिल्यानगर संघाला अमृतच्या बॅट मधून. धाव संख्या होते 49. 4 षटकांमध्ये. आता मात्र इथे थोडासा रन रेट कमी होतोय. 9:15च्या सरासरीने इथे रन रेट मात्र आहे तो म्हणजे अहिल्यानगर संघाचा. पहिल्या षटकामध्ये 15 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 6 आणि आता या षटकामध्ये 8 धावा एकूण मिळतात. इथे मात्र इथे सरासरीची जी आहे रन रेट आहे तो कमी होत चाललाय. आणि खरं म्हणजे हा रन रेट वाढला पाहिजे. 4 षटक संपल्यात. 4 षटकानंतर आता रन रेट नक्की यांना वाढवावं लागेल. जर खरोखरच तुम्हाला माऊलीला समोरच्या टीमला मोठं टार्गेट द्यायचं असेल तर 90-95 तर तुम्हाला धावा नक्कीच कराव्या लागतील. कारण या मैदानामध्ये आतापर्यंत एवढ्या धावा पुरेशा आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला इथे फलंदाजी करावी लागेल. आता अमृतला ही जबाबदारी घ्यावी लागेल, साथ द्यावी लागेल इथे वैभवला. पाहूया 5वं षटक टाकतोय. 5वं षटक घेऊन आली आहे अनिकेत. वैयक्तिक 2रं षटक टाकतोय अनिकेत. संघासाठी 5वं षटक सामना करतोय. डावखुरात धडाकेबाजाचा फलंदाज 3 षटकार म्हणून खेळतोय. मैदानामध्ये अजूनही स्थिर आहे अमृत. सरळ टाकलेला जबरदस्त शॉट खेळतोय. काय ड्राईव्ह करतोय इथे, पण इथे एकच धाव मिळते. एका धावचे समाधान. आता फिल्डिंग मात्र होते ती माऊली संघाची उत्कृष्ट. माझे सहकारी समालोचक माननीय धनंजयजी लोखंडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत धनाभाऊ. हा उंच गेलेला चेंडू, हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र येतोय. पाहूया झेल गेल्याचा प्रयत्न, पाय सरकतो, खाली पडतोय तो, पण 2 धावा मात्र पूर्ण होतील. फेकी जाते. 2 धावा मात्र मिळतील वैभवला. धाव संख्या 42. अनिकेत पुन्हा एकदा राईट होतं मारा. इथे मात्र स्वीप केलेला आहे चेंडू आणि उत्कृष्ट फटका. ग्राउंड शॉट चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मागे धावत आहेत. 2 धावा घेत आहेत. फेकी येते आणि धावबाद करण्याची संधी इथे होते का पाहूया. आणि हा धावबाद होतोय. फलंदाज वैभव मात्र धावबाद होतोय. 2रा धक्का अहिल्यानगर संघाला. मांटेने इथे अतिशय उत्कृष्ट थ्रो केला आहे. डायरेक्ट तो थ्रो करतोय यष्टीरक्षक आणि कुठेही चूक न करता स्टंपला चेंडू लावतोय. वैभव मात्र जातोय पॅव्हिलियन मध्ये. ऍक्च्युअली पाणी घेऊन जायचं नाही प्लीज. जरा पंचांना विचारा. ओव्हर संपल्यानंतर काही पंचांना विचारून जा. डायरेक्ट एंट्री करू नका. दोन गडी बाद 42. आणि यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत माझे सहकारी धनंजयजी लोखंडे यांचा आवाज आपण ऐकूया. एक कडक असा आवाज आपल्या कानावरती ऐकायला येईल. धनंजय लोखंडे.
धन्यवाद सुनील मोर्या सर. सलग या ठिकाणी गडी बाद होत आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचे. सरांच्याकडे दिलाय आणला का तो पलीकडे गेलाय ग्राउंडच्या बाहेर आता नवीनच आहे तो. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी झेल देण्यास भाग पाडला आणि तंबू परतला नवीन फलंदाज. पाच षटकाची या ठिकाणी प्रगती पथावरती 5 षटकाच्या पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट घेण्यास यश आलं इथे गोलंदाजाला. अहिल्यानगर या ठिकाणी फलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 विकेट गमावत पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या बाजूने बॅटामोरचा मारा करताना आणि स्वतःच या ठिकाणी चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न होता, धावपात करायचा प्रयत्न होता, पण चेंडू काय एसटीवरती आदळला नाही आणि फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. एक धाव या ठिकाणी चोरटी धाव मावा लागेल ती अहिल्यानगर संघाची. आणि एक धावेच्या मदतीने धाव संख्या होती ती 44. 3 गडी या ठिकाणी तंबूत परतले अहिल्यानगरचे आणि धाव संख्या आहे ती 44. तर एक चांगल्या धाव संख्येकडे वाटचाल करताना अहिल्यानगर संघ गडी 3 निश्चित गमवले. बघ या ठिकाणी आता सुद्धा ऑफस्टमच्या भरपूर या ठिकाणी बाहेर असल्या कारणाने पंचांचा इकडे वाईट अतिरिक्त धावेने अहिल्यानगरच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 45. जळगाव सुपर किंग आणि फेअरलेस फायटर या दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेक करण्यासाठी ओके आपल्या संघाची जर्सी घेऊन जायची आहे. एक घेतला 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 45. 3 विकेट अहिल्यानगर. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. मग या 3 षटकामध्ये अजून अहिल्यानगर किती धाव संख्येवरती या ठिकाणी समाधान व्यक्त करता येते, कारण आता 45 धाव संख्या झाली 45 रन. या ठिकाणी प्रत्येक विनिंगचं या ठिकाणी टायमिंग लिमिट असतं. त्या टायमिंग मध्ये एक डाव एक विनिंग संपली पाहिजे. 3 मिनिटांमध्ये एक षटक संपणं अनिवार्य असतं. त्याच रूल प्रमाणे आपण सर्वांनी सहकार्य करून हा सामना पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे. सहकार्याची अपेक्षा आहे. बघा स्वतः चेंडू घेऊन या ठिकाणी नॉनस्टॉप स्टीवरती आदळण्याचा प्रयत्न केला, मात्र 2 धावा या ठिकाणी गडबडीत मिळत आहे अहिल्यानगर संघाला. गोलंदाजीसाठी अर्जुन सर बॅटामोरचा मारा करताना संघासाठी 6वं षटक घेऊन आलेले आहेत. अर्जुन बघूया अर्जुन कशा पद्धतीने या ठिकाणी निशाणा भेटतोय तो. जोरदार फटका मारायचा प्रयत्न होता, पण चांगला या ठिकाणी बॅट होती, चेंडू आला नाही, मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव या ठिकाणी मिळते ती अहिल्यानगरला. आता मात्र गेअर बदलावा लागेल तो अहिल्यानगर संघाला. आताच्या परिस्थितीनुसार जर स्कोरचा आपण विचार केला तर याच्यापेक्षा अधिक सरासरीने धाव संख्या उभारणं गरजेचं आहे, कारण प्रथम फलंदाजी करत असताना जास्तीत जास्त टार्गेट कसं समोरील संघाला देता येईल याकडे पूर्णपणे लक्ष द्यावं लागतं. पण गोलंदाज अर्जुन अतिशय सुंदर या ठिकाणी अचूक या ठिकाणी गोलंदाजी करताय. जास्त मोठे फटके मारण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देत नाहीये. पुन्हा पावलेन सोडून
डावखुराचा फलंदाज जोरदार मारलेला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि सुंदर पळत येऊ या ठिकाणी अनिकेत सरांनी सुंदर झेल पकडला आणि चौथा गडी तंबूत परतवला अहिल्यानगर संघाचा. चांगली गोलंदाजी, चांगला फटका आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या मैदानावर या ठिकाणी बघायला मिळतंय. चौथा विकेट या ठिकाणी गमावलाय तो अहिल्यानगर संघाने. सहावं षटक प्रगतीपथावरती असताना तिसऱ्या चेंडूवरती चौथा विकेट या ठिकाणी चौथा गडी बाद होतोय. दोघे आता अहिल्यानगर संघाकडनं कोण येते? सतीश सर. खऱ्या अर्थाने सर्व डॉक्टर लोकांचं कौतुक करावं तितकं कमी. अतिशय बिझी शेड्यूल मध्ये आपण आपला व्यवसाय सोडून किंवा इतर कामं सोडून मैदानावरती आपण या खेळावर थोडस प्रेम दाखवलं. त्याबद्दल मी असोसिएशनच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं, आपल्या डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं सुद्धा मी आपले मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो. काम तर आपल्याला आयुष्यभर करायचंय, पण कुठेतरी मैदानावरची नाळ आपल्याला जपायची आहे. त्यामुळे खेळ सुद्धा तितकंच महत्वाचा आहे. कारण कुठला पेशंट डॉक्टरकडे गेला की डॉक्टर सांगतात थोडा व्यायाम करायला पाहिजे. त्याच पद्धतीने सर्व डॉक्टर सुद्धा थोडीशी कसरत करण्यासाठी मैदानावरती आपला ताकद, आपलं स्किल दाखवण्यासाठी या मैदानावरती हजर आहे. नादीच्या वाक्याने जोग सर्वांचं या ठिकाणी मी कौतुक करतो. पुण्याच्या नवीन फलंदाज आले सतीश सर, लेफ्ट हँड बल्लेबाज. डावखुराचे फलंदाज अर्जुन सरांनी अचूक नेम भेदला आणि झेल देण्याचा वापरला. पुन्हा एकदा त्याच इथे चेंडू तो क्षेत्ररक्षक आणि तसा झेल रिप्लाय होतोय. या अगोदर त्याच दिशेने मारलेला फटका डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाने त्याच क्षेत्ररक्षकाने झेल पकडला होता. सलग 2 या ठिकाणी झेल पकडले आणि 5वा गडी बाद होतो अहिल्यानगर संघाचा. हॅट्रिक ऑन. बघूया ती सलग 3 विकेट घेणारा गडी या ठिकाणी इतिहास रचू पाहतोय. या चेंडूवरती जर गडी बाद झाला तर निश्चित या स्पर्धेतला पहिला सलग 3 विकेट घेणारा गोलंदाज ठरू शकतो. प्रतीक नवीन फलंदाज सतीशची जागा घेण्यासाठी. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज हायट्रिक ऑन. बघूया सलग 3 विकेट घेण्याचा पराक्रम आपल्या नाव करताय की काय अर्जुन. अचूक भेद मारावा लागेल, अचूक नेम टिपावा लागेल. अर्जुन राईट मोरचा मारा करताना ओ सन्मान दिलाय चेंडूवरती. फलंदाज अतिशय हुशार, पराक्रम करण्यापासून दूर ठेवले अर्जुनला. कुठली रिक्स या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत नाही. पुन्हा एकदा अर्जुन. हो सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ केला षटकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणि षटकही संपतंय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी गमावत धाव संख्या आहे ती 48. पुन्हा या ठिकाणी परतलाय माऊली क्रिकेट क्लब संघ. पुन्हा या ठिकाणी कमबॅक केलंय, पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अहिल्यानगर संघाने सलग 2 विकेट गमावल्या आहेत, 2 गडी तंबूत परतलेले आहेत. आता जबाबदारी आहे ती खेळपट्टी वाचणाऱ्या फलंदाजांची. नवीन गोलंदाज अहिल्या क्रिकेट क्लबचे बापू. लाडाने त्यांना आका म्हटलं जातं. माफ करा, मला सांगितलं त्याप्रमाणे मला बोलावं लागलं. रट्टाम राऊंडचा मारा करताना संघाच्या कर्णधार ज्याची भूमिका या ठिकाणी बजावत आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये मारलेला फटका 1 धाव पूर्ण केले का 4 क्षेत्राचा फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा. बघूया या ठिकाणी डिस्ट्रॅक्शन थोडंसं चुकतंय. 2 धावा पूर्ण केलाय, 3री सुद्धा धाव पूर्ण बॅकअप पूर्णपणे नसल्यामुळे आणि याचा फायदा होतो तो अहिल्यानगर संघाला. बापूच्या पहिल्याच चेंडूवरती 3 धावा आणि अशा प्रकारे 50 पार धावसंख्या झाली ती अहिल्यानगर संघाची. धावसंख्या ती 51, 5 गडी बाद.
पुन्हा एकदा बापू राईटाम राऊंडचा मारा करताना जोरदार प्रहार केला. ओ चेंडू घेण्याचा प्रयत्न होता पण चेंडू डोक्यावरनं बापूच्या आलाय तो पॅवेनच्या दिशेनं आणि डायरेक्ट हिट. पण फलंदाज आपल्या आपल्या घरामध्ये सुरक्षित. मात्र 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या ती 53. हळूहळू शेवटाकडे चाललेला सामना पहिल्या इनिंगचा थोडासा लेट चाललंय. टायमिंगचा जर आपण हिशोब बघितला तर 3 मिनिटांमध्ये 1 षटक टाकणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा बापू राईटाम राऊंड मारा जोरदार प्रहार. झेल उडाला की यष्टरक्षक रक्षण करतोय पण चेंडू गेलाय तो. 1 धाव या ठिकाणी मिळणार ती अहिल्यानगर संघाला. तीन चेंडू झालेले 7व्या षटकातले अजूनही जवळपास 1.5 षटक टाकणं बाकी आहे. पुन्हा एकदा बापू राईटाम राऊंड मारा करताना फलंदाजासाठी स्ट्राईक. फलंदाज जोरदार प्रहार पण आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न चांगला बॅटवरती आला नाही. मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एकदा पूर्ण केली. दुसरी घेण्याचा प्रयत्न होता पण नाही. एकच धावावरती समाधान म्हणा गेलं. 1 धावेने पुन्हा धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 55. आता मात्र अहिल्यानगर संघ कुठली विकेटच्या ठिकाणी तमान बाळगता जोरदार फटके मारण्याचा प्रयत्न निश्चित करतील. कारण डेट ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावसंख्या कशा पद्धतीनं प्रथम फलंदाजी करत असताना गरजेचं असतं त्याच पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करतील. आपला या ठिकाणी गाडीचा गेअर जसा बदलला जातो हाय स्पीड आणि या ठिकाणी आत्महत्या विकेट. धावबाद होतोय. गरज नसताना प्रयत्न केला चेंडू हातात असताना आणि 6वा विकेट या ठिकाणी गमावून बसलाय अहिल्यानगर संघ. एक धाव तर पूर्ण केली होती पण दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण झाली नाही. अपूर्ण धाव राहून गेली आणि 6वा गडी बाद होतो तो अहिल्यानगर संघाचा. धाव संख्या आहे 56. 7व्या षटकातला शेवटचा चेंडू बापूच्या. राईट आर्म राऊंड मारा करतात बापू. पहिल्या चेंडूवरती 3 धावा. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. तिसऱ्या चेंडू 1 धाव. चौथ्या चेंडू 1 धाव आणि 5व्या चेंडू विकेट आणि कराल. जगदीश भराडे सर नवीन फलंदाज. डावकुरे आदाचे फलंदाज. अर्धा डझन फलंदाज डावकुरे अहिल्यानगर संघामध्ये. आता मात्र राईट आर्म राऊंड मारा करतात. पुन्हा या षटकातला शेवटचा चेंडू जोरदार मारायला प्राण पॅव्हलियनच्या दिशेने आणि सुंदर झेल. 15 नंबर जर्सी घातलेले खेळाडू अर्जुन. बापूला विकेट मिळते. बापूच्या नावावरती विकेट जाणार. सुंदर फटका मारला होता नवीन फलंदाजाने आणि 7वा गडी बाद होतोय आणि षटकही संपतोय. डावखुरे आताच्या फलंदाजांमध्ये अतिशय जोरदार ताकद पण या ठिकाणी नियंत्रण नाही. गॅप बघून मारण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त बॉल मारण्याचा या ठिकाणी उत्कंठ आहे पण त्यामध्ये त्यांना समजत नाही की चेंडू प्लेअरच्या हातात जाईल की नाही आणि आपले विकेट गमावून बसलेत. शेवटचं षटक बाकी आहे पहिल्या इनिंगचं. त्याला नवीन गोलंदाज कोण येत आहे? नवीन गोलंदाजाचं नाव अभिषेक अर्जुन सर. पुन्हा एकदा निशाणा भेदण्यासाठी आमंत्रित केले कर्णधाराने मावली क्रिकेटच्या अर्जुन सरांना. कृपया बाहेरील खेळाडूंना विनंती की मैदानात व्यत्यय येणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावं. युट्यूब लाईव्ह आहे. लाईव्ह मध्ये कुठलेही या ठिकाणी गैरवर्तन होणार नाही, दिसणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घेऊया. ग्राउंडवर किंवा ग्राउंडच्या बाहेरच्या सर्व बाहेर खेळाडूंनी. शेवटचं षटक अर्जुन सर. राईटा मोर्चा मारा करताना पॅव्हलियन दिशेनं. हो जोरदार पेंडल सीप आणि चेंडू सरळ चाललाय. हळूहळू प्रवास करतोय. सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि 4 धावा. फार अंतरानंतर फार काळानंतर 4 धावा मिळत आहेत त्या अहिल्यानगर संघाला.
आणि या 4 धावेच्या मदतीनं अहिल्यानगर जाऊन पोहोचले ते 7 गडी गमावत 60 धाव संख्या. तो अभी तो चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है, आगाज देखा है अपने, अंजाम तो अभी बाकी है. याच शेर प्रमाणे या ठिकाणी या फलंदाजानं चौका मारून आपला इरादा या शेवटच्या षटकामध्ये पूर्णपणे स्पष्ट केलाय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा प्रयत्न होता, पण चेंडू गेलाय तो गली क्षेत्रामध्ये आणि त्या शतक्षकाने आपलं काम पूर्णपणे बजावलंय आणि पुन्हा गडी बाद होऊन पॅव्हलियन मध्ये टाक 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 टाक. कृपया मध्ये बॉल जाणार नाही याची काळजी घ्या सर. इकडनं तिकडं मारा. खरं तर या क्षणाला 2 ओळी मी सांगू इच्छितो. क्रिकेटमध्ये मिळते विकेट, बॅटरची अवस्था होते बिकट, नाही होत या दोघांमध्ये समेट, यालाच म्हणतात खरे क्रिकेट. त्याप्रमाणे या ठिकाणी विकेट मिळालाय. अतिशय सुंदर या ठिकाणी डायरी आमच्यापाशी सुनील सरांनी ठेवलेली आहे, त्यांचं अनुकरण आम्ही या ठिकाणी आज करू बघतोय. आणि पुन्हा जेलबाद, पुन्हा जेलबाद, सलग 2 विकेट या ठिकाणी मिळत आहे. नऊ विकेट गमावले अहिल्यानगर संघाने 48 चेंडूचा पाठलाग करत असताना. पुन्हा सलग 2 या ठिकाणी गडी बाद केले. अर्जुन सरांना तिसरा विकेट घेण्याचा पराक्रम आपल्या नावावर करताय की काय. 2 षटकामध्ये 4 विकेट या ठिकाणी मिळवल्या. 4 गडी आपल्या नावावरती, गडी बाद करण्याचा पराक्रम आपल्या नावावरती या ठिकाणी नोंदलाय, कोरलाय. बघूया 5वा विकेट घेताय की या स्पर्धेतला हायट्रिक चा मानकरी ठरताय की काय. शेवटचा गडी या ठिकाणी मैदानात आता उपलब्ध अहिल्यानगर संघाकडनं. अजून 3 चेंडू बाकी आहे शेवटच्या षटकातले. सलग 3 हॅट्रिक ऑन, सलग 3 विकेट घेण्याचा पराक्रम बघूया करताय की नाही. पुन्हा बचावलेत आणि हॅट्रिक राहण्यापासून दूर ठेवलंय ते अर्जुन सरांना फलंदाजाने. नवीन फलंदाज नाव दीपक आहे का. मोर्द मारा पुन्हा एकदा अर्जुनचा आणि पुन्हा जोरदार पार करायचा प्रयत्न आणि या ठिकाणी दाबत होतो का नाही. निर्धाव चेंडू, समजदारी दाखवली अर्जुन सरांनी. मी जर चेंडू फेकला बॅकअपला कोणी जर नसलं तर पुन्हा 2, 3, 4 धावा जाऊ शकतात. समजदारी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सुंदर समजदारी, सुंदर क्रिकेट. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू या इनिंगचा, या षटकातला अर्जुन सरांच्या ओव्हर मधला. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, बघूया ऑल आउट करताय का काय. नाही, चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलं नाही. मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण. तिसरी घेण्याचा प्रयत्न नाही होते. 2 धावा पूर्ण. अशा प्रकारे 9 विकेट गमावत अहिल्यानगर संघाने 62 धावा केल्या आहेत. सुंदर गोलंदाजी, मधून मधून चांगले फटके. यानंतरचा जो होणार आहे महामुकाबला एमएच 22 सुपर किंग वर्सेस रोड किंग क्रिकेट क्लब, रोडे क्रिकेट क्लब. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती की या ठिकाणी आपल्या संघाची टीम लिस्ट घेऊन नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. एमएच 22 सुपर किंग वर्सेस रोडे क्रिकेट क्लब.
मी पुन्हा या ठिकाणी पुकार करतोय यानंतरचा होणारा सामना MH22 सुपर किंग वर्सेस रोडे क्रिकेट क्लब. अंतिम पुकार, लास्ट वॉर्निंग. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या टीम लिस्ट घेऊन नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. यानंतरचा होणारा सामना. अहिल्यानगर संघ मैदानात हजर झालेले आता क्षेत्ररक्षण करण्याचा पटपट क्षेत्ररक्षण करायचं आहे. आणि पंचांचं काम सांभाळत आहे आमचे सहकारी सिनियर विजयजी उंबरे. कालपासून त्यांच्या चेहऱ्यावरती अतिशय आनंद दिसतोय, कारण त्यांचे मित्र लखन बापू यांना पुत्ररत्न प्राप्त झालाय. त्यामुळे फार उत्साह या ठिकाणी. मग या नाणेफेक झाले आणि नाणेफेक जिंकले. रोडे क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केले ते MH22 सुपर किंग संघाला. क्षेत्ररक्षण सजवलं आहे. पंचांचं आगमन झालेलं आहे. चला फलंदाजांनी पटपट आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. माऊली क्रिकेट क्लब. गुड मॉर्निंग. सर्व डॉक्टरांना एक विनंती आहे, प्लीज सर्वांनी लक्ष देऊन ऐका. एक इनिंगला 48 मिनिटं जर लागताय तर दिवसभर एक मॅचला 2 तास लागतील. तर कृपया करून आपल्याला 1 तासामध्ये एक मॅच कंप्लीट करायची आहे. आपण रूलच्या खूप बाहेर जाऊन खेळताय, तर प्लीज टाइमशीर खेळा, म्हणजे आपल्याला पुढचं शेड्यूल व्यवस्थित पार पाडता येईल. कृपया सर्वांनी नियमाचं काटेकोर पालन करा, म्हणजे आपल्याला अंतिम सामना योग्य त्या वेळेत खेळवता येईल. सलामीचे फलंदाज. यापुढे सक्त वॉर्निंग आहे आम्हाला. जो संघ वेळेत पूर्ण आपलं विनिंग करणार नाही किंवा सामना पूर्ण करणार नाही अशा संघाला धावांची पॅनल्टी देण्यात येईल. यामध्ये कोणीही वाद घालणार नाही, कारण चूक आपली असल्यानंतर आम्हाला पॅनल्टी देणं गरजेचं आहे. तुम्ही जर वेळेत किंवा नियमांचं पालन जर केलं नाही तर आपल्याला अंतिम सामना वेळेत पूर्ण करता येणार नाही. याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तरी सर्व डॉक्टरांना विनंती की सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडून. हॅलो, फलंदाज पाठवायचे. आपली तयारी आपण पूर्वीच करून ठेवायची आहे. वेळेवरती काही होत नाहीये. आले सलामीचे फलंदाज आले. सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानात आले. माऊली क्रिकेट क्लबचे सलामीचे फलंदाज मते सर आणि अमर सर आणि अनिल सर या ठिकाणी बघूया संघाची धुरा सांभाळण्यासाठी मैदानात आलेला आहे. 63 धावाचा पाठलाग करायचा आहे. 48 चेंडू मध्ये किती षटकामध्ये या ठिकाणी पूर्ण करताय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं, कारण 9 विकेट गमावत अहिल्यानगर संघाने 62 धावा केलेल्या आहेत. 63 धावांचं आव्हान. बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी चेस होत आहे. पंचांना विनंती आहे टायमिंग लावून या ठिकाणी सामना पूर्ण करायचा आहे. जो संघ वेळेत सामना पूर्ण करणार नाही त्या संघांना पॅनल्टी देण्यात येईल. सामना सुरू होतोय. बघूया गोलंदाजीसाठी सज्ज आहे ते 11 नंबर जर्सी वाले खेळाडू दीपक सर. राईट आर्म ओव्हर द मारा.
स्ट्राईकला ते अनिल, नॉन स्ट्राईकला ते अमर सर. पहिला चेंडू पॅव्हलियनच्या दिशेने रट्टा मोर्चा मारा अनिलसाठी. पहिला चेंडू बॅटची किनार घेऊन इष्टकाच्या हाताला चकवून गेला. चेंडू सीमारेषेकडे चालला, हळूहळू प्रवास करतोय बघ या ठिकाणी आणि ध्वजाच्या पार, सीमेच्या पार गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार. काय सुरुवात म्हणावं लागेल ती माऊली क्रिकेट क्लबची. सुंदर फटकेबाजी म्हणावं लागेल, सुंदर सुरुवात म्हणावं लागेल ती. बॅटची जोरदार फटका मारायचा प्रयत्न होता पण बॅटची हलकीशी किनार लागून चेंडू केलाय तो इष्टकाच्या उजव्या बाजूनं थर्मेन क्षेत्राला पास करत सीमा पार 4 धावांसाठी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न पण थोडासा टप्पा पाठीमागे असल्यामुळे फलंदाजांना त्यावरती असा प्रहार करता आला नाही. मात्र निर्धाव चेंडू होतोय. पुन्हा एकदा जोरदार फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मात्र 1 धाव. आता मात्र स्ट्राईक आता अमर सरांकडे. सर्कल मर्या अंतर्गत खेळणाऱ्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीनं होतील याकडे सर्व फलंदाजांचं लक्ष असतं. त्याचा फायदा घेता की नाही. गोलंदाजाने क्षेत्ररक्षण आपल्या गोलंदाजीच्या हिशोबाने या ठिकाणी सजवलेली आहे आणि जोरदार फटका चेंडू गेलाय तो पॉइंट क्षेत्राच्या आणि गली क्षेत्राच्या आतमधून 4 धावांसाठी दुसरा चौकार आणि अमर सरांच्या बॅट मधनं पहिला चौकार. अनिल सरांनी सुद्धा पहिल्या चेंडूवरती चौकार मारून खातं खोललं आणि अमर सरांनी सुद्धा आपल्या पहिल्या चेंडूवरती चौकार मारून खातं खोललंय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 3 चेंडूवरती 9. म्हणजे पूर्णपणे प्लॅन करून मैदानात उतरले. 4 चेंडूमध्ये 9 धावा झालेल्या आहेत. ओ हो, या ठिकाणी पुन्हा जेल सुटतोय पण क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. सर्कलचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता मात्र 1 धाव मिळते आणि 1 धावेच्या मदतीने पुन्हा माऊली क्रिकेटची धावसंख्या ती 10. कृपया बाहेरील खेळाडूंनी खाली बसायचंय. हरकत नाही, त्यांचा जर्सी कलर वेगळा आहे. पुन्हा एकदा दीपक सर राईट मारा करताना अकुट्या चेंडू जोरदार फटका एस्टकवर क्षेत्रामध्ये मारलेला फटका सरळ चेंडू चालला हळूहळू प्रवास करतोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा पूर्ण केल्या. बघूया तिसरी घेण्याचा प्रयत्न करताय की नाही. 2च धावा. चांगले क्षेत्ररक्षण आणि षटकही संपते. 1 षटकामध्ये धाव संख्या झाली ती 12. तर पहिल्या षटकामध्ये 12च्या सरासरीने या ठिकाणी धाव संख्या उभारलेली आहे. तर अजूनही 42 चेंडूंचे खेळ बाकी आहे. 42 चेंडू मध्ये 51 धावाची गरज आहे. 42 चेंडू आणि 51 धावा. चेंडूचा आणि धावांचा विचार केला तर 9 धावा चेंडूपेक्षा जास्त आहेत. नवीन गोलंदाज येतोय घोडके. 12 नंबर जसे असलेले घोडके सर रट्टाम ओरदुकीड करताना अमर सरां अनिल सरांसाठी मात्र सन्मानपूर्वक खेळलाय. 1 धाव स्ट्राईक दिली ती अमर सरांना. अच्छा, अमर सरांनी एक धाव काढून स्ट्राईक दिली ती अनिल सरांना. दोन्ही फलंदाज अतिशय तडाखेबंद फलंदाज, स्फोटक फलंदाज. हो, जोरदार प्रहार होता. हो, आणि 1 धाव म्हणावं लागेल ती पूर्णपणे नाकारलं होतं ते अनिल सरांनी पण अमर सरांनी उत्सुक वेळ साधून या ठिकाणी 1 धाव घेतली आणि स्ट्राईक आपल्याकडे घेतली आहे. धावसंख्या आता मात्र हळूहळू वाढते ती होती 14. माफ करा 14. दुसरं षटक प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू झालेले आहेत. आता मात्र अमर सर या ठिकाणी स्ट्राईकला आहेत. फिल्डिंग वरती क्षेत्ररक्षणावरती नजर फिरवत आहे. कुठल्या साईडला या ठिकाणी फटका
मी मारतोय आणि रोज मारायचा प्रयत्न, चेंडू सोडला जातो, टप्पा पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. सर्कलच्या षटकांमध्ये बघूया कशा पद्धतीने धावसंख्या उभारण्यामध्ये प्रयत्न करताय दोन्ही फलंदाज. माऊली क्रिकेट क्लबचे सर्वच खेळाडू. पुण्याचा राईट टाइम ओव्हर द मारा. हो, सुंदर मारलेला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, मात्र चांगले क्षेत्ररक्षण, एकच धाव. अजूनही 2 चेंडूंचे खेळ बाकी. या दुसऱ्या षटकातला सर्कल मर्यादा अंतर्गत खेळ जाणार हे दुसरे षटक. पुन्हा एकदा रट्टा मोर्चा मारा, फुलटॉस चेंडू, जोरदार प्रहार, चेंडू काले 14 नंबर जर्सी आणि पहिला झेल, पहिला गडी बाद होतोय माऊली क्रिकेट क्लबचा. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी म्हणू लागेल आणि सुंदर क्षेत्ररक्षण. पहिला झटका लागतो तो माऊली क्रिकेट क्लबला आणि आता येत आहे ते आकाश शिंदे. आकाश शिंदे नाव जर आपण बघितलं तर अचानक आपल्याकडे कबड्डीकडे आपलं मन डायव्हर्ट होतं की याच नगरीतला, आडगावच्या नगरीतला आपला भूमिपुत्र आकाश शिंदे, अष्टपैलू खेळाडू, आपल्या इंडियन कबड्डी स्पर्धेमध्ये आणि प्रो कबड्डीमध्ये उत्सुक कामगिरी दाखवून आपलं नाव, आपल्या गावाचं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं केलंय. पण आकाश हा आणि एक विशेष सूचना आहे सर्वांसाठी. या स्पर्धेतून जे उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांची निवड होणार आहे. ते राष्ट्रीय पातळीवर जो संघ जाईल मथुरा येथे त्या संघामध्ये निवड होणार आहे. तरी सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. ती नॅशनल स्पर्धा होणार आहे यूपी मथुरा या ठिकाणी. त्यामुळे सर्वांनी याची नोंद. एक धाव. ओके, मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो आमचे सर्वांचे व आपल्या सर्वांचे लाडके इंग्रजी व हिंदी समालोचन आनंद सर. धन्यवाद. थैंक यू सो मच धनंजय लोखंडे सर. सबका दिल जीत लिया आपने अपनी आवाज के साथ. कल से जिस तरह से समालोचन कर रहे हैं क्या कहना, लेकिन क्या मुकाबले चल रहे कल के दिन से. डॉक्टर्स प्रीमियर लीग सीजन 1 है और बेहतरीन मैदान एमसीसी मैदान में नासिक से सीधा सीधा लाइव टेलीकास्ट करते हुए दूसरे ओवर की शुरुआत होने जा रही है. जबकि 2 ओवर के बाद 16 रन हो चुके हैं और तीसरे ओवर का जिम्मा लेके आए हैं गेंदबाज योगेश. स्ट्राइक एंड पे योगेश, नॉन स्ट्राइक एंड पे अमर. लक्ष्य है स्ट्राइक एंड पे आकाश, नॉन स्ट्राइक एंड पे अमर. तो निश्चित हम लोग लक्ष्य का पीछा करते हुए अगली गेंद इसी के बीच में क्षेत्ररक्षण थोड़ी सी सजावट करते हुए, जबकि 30 यार्ड सर्कल का दायरा हटता हुआ आप देख रहे हैं ज्यादा से ज्यादा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल से बाहर. एक लॉन्ग ऑन, एक लॉन्ग वॉक, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक डीप मिड विकेट और एक डीप स्क्वायर लेग. बढ़िया खेल की सजावट. अगली गेंद बढ़िया गेंद ड्राइव कर दिया है सीधा सीधा लॉन्ग ऑफ के क्षेत्र में. एक रन दौड़कर मुकम्मल किया बल्लेबाजों ने. दूसरे के लिए निकलते हुए बढ़िया थ्रो आता हुआ नॉन स्ट्राइकर एंड पे, लेकिन चुस्ते नहीं दिखाई दोनों ही बल्लेबाजों ने. पॉजिटिव रनिंग बिटवीन द विकेट्स. इन 2 रनों की बदौलत स्कोर जा पहुंचा है 18 रनों पे. 18 रन्स ऑन द बोर्ड. 63 इज द टारगेट. जबकि कल के दिन में हमने देखा था जो खेल हुआ था तो 63 एक फाइटिंग टोटल है. लेकिन अगर आप अच्छी गेंदबाजी और आपका क्षेत्ररक्षण आपका साथ दे तो ही, तो देखते हैं किस तरह से ये डिफेंड करने में कामयाब होते हैं गेंदबाजी करने वाली टीम या तो फिर बल्लेबाज हावी होते हैं गेंदबाजों के ऊपर. अगली गेंद इसी के बीच योगेश दौड़ते हुए राइट आर्म ओवर द विकेट.
बढ़िया गेंद उसी की तरह बढ़िया ढंग से फ्रंट फुट पे ड्राइव करते हुए दोबारा लॉन्ग ऑफ के क्षेत्र रक्षक की नेशन थ्रो बढ़िया इस बार और इस मर्तबा थोड़े से चूक गए यहाँ पे बल्लेबाज। बहुत ही बढ़िया थ्रो और पेवलियर रवाना होना पड़ेगा बल्लेबाज अमर को। इससे पहले गेंद में बढ़िया रनिंग थी लेकिन थोड़ा सा मुझे लगता है ज्यादा बाई तरफ था क्षेत्र रक्षक के, तो 2 रन हुए थे पूरे, लेकिन इस मर्तबा सीधा सीधा उनके हाथों में गई वो गेंद और बहुत ही बढ़िया थ्रो के चलते रनआउट के स्वरूप पे दूसरे विकेट का पतन हुआ है। स्कोर थमा हुआ है 19 रनों पे और दूसरा विकेट गिर चुका है। नए बल्लेबाज जाते हुए नीलेश गायकवाड़। एक छोटी सी साझेदारी यानी कि 20 और 25 रन की मुझे लगता है थोड़ा सा आसानी दिलाएगा इस टारगेट चेज में। सूझबूझ के साथ बल्लेबाजी करनी होगी, जरूर बैक ऑफ द माइंड जरूर रहेगा गेंदबाजी करने वाली टीम के, और एक विकेट मतलब इस मुकाबले में पकड़ मजबूत बनाएंगे। स्ट्राइक एंड पे आकाश, बढ़िया ढंग से एक शोर संभाले हुए आकाश। नए बल्लेबाज मैदान में नीलेश। खास करके कल प्रशांत ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी, एक अर्धशतक भी जड़ा है यहाँ पे। मात्र 21 गेंदों में 54 रन बनाए थे। अगली गेंद इस मर्तबा बहुत ही बढ़िया गेंद अंदर आती हुई यहाँ पे मिड विकेट ने अच्छा प्रयास किया, सफल नहीं हुए पहले अटेम्प्ट में गेंद रोकने का, लेकिन काफी अच्छा बैकअप किया स्वयं ने और कोई रन लेने की गुंजाइश नहीं। डॉट गेंद यहाँ पे आती हुई बहुत ही बढ़िया नफीतुली गेंदबाजी करते हुए 3 गेंदों में मात्र अब तक 3 रन दिए हैं योगेश ने। बढ़िया खेल दिया है बैक टू द बॉलर, बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहां पे योगेश की। 4 गेंद और इस ओवर में आए हैं अब तक 3 रन। बढ़िया कमबैक यहां पे गेंदबाजी करने वाली टीम की। 19 रन पे स्थगित थमा हुआ यह स्कोर। फुल टॉस यहां पे गेंद हल्के हाथों से खेल दिया लॉन्ग ऑन के क्षेत्र में। 1 रन आसानी के साथ जोड़ते हुए बल्लेबाज। स्कोर जहां पहुंचा है 20 रनों पे। 20 रन ऑन द बोर्ड, स्टिल 43 रन्स रिक्वायर्ड and still 5 overs to go after this. That means 43 of 31 deliveries will be a cracker of a game this as well. Yesterday we saw too many games going down the wire till the last over. Last match as well, 6 balls, 16 run. This time nicely driven on the up, handsomely down the ground, down to the long on region. They aren't risking any couples over there, any double run, just a single to end at the 3rd over. It's 21 on the board. They're going at 7 runs per over. Require more, 42 runs to win of 30 deliveries. The asking rate will be 8.25 runs per over. Not that difficult, but the bowling side, they have definitely come back into this contest. Just given away 5 runs in the previous over. They are having a small huddle. Please जल्दी कीजिए, बहुत सारे मैचेस खिलाने हैं. Please hurry up. Umpires, please take charge. We don't have much of time. We have lots of matches to play in this ground as well. The second ground already ground number 1 पे कल थोड़ा पानी वहां पे जमा हो चुका है, तो इसलिए थोड़ी सी दिक्कत आ रही है। तो मैं वही चाहूंगा अंपायर्स और सभी डॉक्टरों या खिलाड़ियों से नम्र विनंती है, थोड़ी सहायता करें प्लीज। अपने मैचेस जल्दी जल्दी खेले, जब भी विकेट जाता है जल्द से जल्द अगले बल्लेबाज चले जाए। और कप्तान से यही नम्र विनंती है, जो फील्डिंग वाले कप्तान है, अपनी रणनीति प्लीज ग्राउंड पर तय करके आइएगा कि कौन सा गेंदबाज कौन सी ओवर करने वाला है। प्लीज आई रिक्वेस्ट सो मच ऑफ सपोर्ट फ्रॉम ऑल ऑफ देम। अगले ओवर की शुरुआत लेफ्ट आर्म ओवर द विकेट। सतीश आए गेंद, फुल टॉस, फुल टोल कर वसूल करते हुए गेंद हवा में स्क्वायर लेग के क्षेत्र के उसके नीचे, अंपायर का इशारा, विकेट। यहां पे बहुत ही बढ़िया कैच लपका जी, बिल्कुल मानो फुल टॉस गेंद थी, लेकिन जब तक बल्लेबाज के पास पहुंच रही थी डिप हो रही थी और बल्लेबाज का जो पोजीशन अंपायर कहते हुए थोड़ा झुक के शॉट खेल रहे थे, तो बहुत ही बढ़िया यहां पे डिसीजन अंपायर द्वारा। विकेट का पतन हो चुका है। विकेट का पतन हो चुका है और तीसरा बड़ा झटका लगता हुआ यहां पे टीम
मौली सीसी को। मौली क्रिकेट क्लब को बड़ा झटका लगता हुआ फुल टॉस गेंद थी, संपर्क बहुत ही बढ़िया था, लेकिन वो जो शोर है ना डीप स्क्वायर लेग और डीप मिड विकेट, खास करके काउ कॉर्नर बहुत ही बड़ा एरिया है, तो बराबर टाइमिंग और ताकत के साथ आपको मारना पड़ेगा। लेकिन तारीफ करनी होगी क्षेत्र रक्षक की भी, क्या बेहतरीन कैच लपका है उन्होंने। जी बिल्कुल, एक अनाउंसमेंट करना चाहेंगे, जिसका भी नाश्ता बाकी है तो प्लीज कृपया करके, नाश्ता रेडी है, आ चुका है, तो प्लीज जल्द से जल्द नाश्ता कीजिए, ताकत मिलेगा, थोड़ा सा आपको मोटिवेशन मिलेगा अगला मैच खेलने के लिए। अभिषेक नए बल्लेबाज आए हैं। अभिषेक, जैसे कि मैंने कहा 20-25 रन की पार्टनरशिप होनी चाहिए, संयम से बल्लेबाजी करना होगा यहाँ पे। थोड़ा सा बल्लेबाजों को लक्ष्य इतना कठिन नहीं है, 1-2 चौका अगर आए कहीं से तो मुझे लगता है थोड़ा सा आसानी होगी इस रन चेज में, लेकिन गेंदबाजी बहुत ही बढ़िया चल रही है। अगली गेंद फिलहाल सतीश की, पटकी हुई इस गेंद, तेज तरार गेंद थी, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, थोड़ी सी उछाल कम इस गेंद पे, फ्रंट फुट पे आके इसको ड्राइव करना चाहते थे, लेकिन सीधा खेल बैठे, मिड ऑफ वहां पे तैनात है। बहुत ही बढ़िया कप्तानी यहाँ पे, क्षेत्र रक्षक कप्तान वहां पे मिड ऑफ एक तैनात किया गया, एक बैकवर्ड पॉइंट तैनात किया गया है। डॉट गेंद, लगातार 2 डॉट गेंद, जिसमें एक विकेट की भी प्राप्ति हुई है। अगली गेंद सतीश की, इस मर्तबा जड़ में डाली गई थी, ये गेंद डग आउट कर दिया है, खेल दिया है इसको स्क्वायर लेग के क्षेत्र में, 1 रन दौड़कर मुकम्मल किया। बहुत ही बढ़िया नफीदुली गेंदबाजी करते हुए सतीश, ज्यादा मौका नहीं दे रहे ज्यादा लंबे हिट लगाने का बल्लेबाज को। 3 गेंदों में आए हैं मात्र 1 रन और 1 विकेट की भी प्राप्ति हुई है। स्ट्राइक एंड पे अब आते हुए बल्लेबाज आकाश, 5 रन पे बल्लेबाजी कर रहे थे आकाश। टीम का स्कोर जा पहुंचा है 22 रनों पे, यानी कि जीतने के लिए अब और 41 रनों की जरूरत अगले 27 गेंदों में। 41 टू विन ऑफ 27 डिलीवरीज। अगली गेंद ऑप्शन से थोड़ी बाहर, ये गेंद हल्के हाथों से इसको कट कर दिया है एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में, बढ़िया क्षेत्र रक्षण, 1 बाउंस थ्रो सीधा विकेटों के ऊपर। बहुत ही चुस्ती दिखाते हुए वहां पे क्षेत्र रक्षक, मात्र 1 रन हुआ प्राप्त, स्कोर जा पहुंचा है 23 रनों पे। मेरे साथ स्कोर स्टैटिस्टिशियन संदीप पाटिल सर यहाँ पे लेखा जोखा करते हुए कल के दिन से बहुत ही बेहतरीन हर एक गेंद का, हर एक रन का। स्लोर 1, ये गेंद जड़ में डाली गई थी, दोबारा चकमा देंगे बल्लेबाज को। डॉट गेंद आती हुई इस ओवर में अब तक गेंद हुई है 5 और रन आए हैं मात्र 2। काफी महत्वपूर्ण ओवर है, पिछले ओवर में आए थे 5 रन, इस ओवर में आए हैं अब तक 2 रन। अब एक आखिरी गेंद आनी शेष, जो फासला है गेंद और रनों के बीच में वो बढ़ता हुआ। इस मर्तबा हवाई फायर, गेंद जा रही है मिड विकेट के क्षेत्र में, क्षेत्र रक्षक उसके नीचे आते हुए और एक स्वर्ण कैच लेने का मौका था, लेकिन इस मर्तबा भूल हुई क्षेत्र रक्षक के, खामियाजा भुगतना पड़ेगा 2 रनों से। और कितना खतरनाक ये साबित होगा ये तो पता चलेगा आने वाले 4 ओवरों में। तो थोड़ा सा विराम लेते हैं, कुछ ही देर में जुड़ेंगे। 4 ओवर के समाप्ति के बाद फिलहाल स्कोर हुआ है 25 रन, यानी कि जीतने के लिए अब और 24 गेंदों में 38 रनों की जरूरत। सिक्सटी 62 फर्स्ट इनिंग में रन बने थे, 63 इज द टारगेट। ओके, तो ऑफिशियल इज 63 इज द टारगेट। और 4 ओवर की समाप्ति के बाद रन हुए हैं 25 रन हुए और लक्ष्य है 38 रनों का। 38 रन आपको और बनाने हैं 24 गेंदों में। गेंदबाजी की कमान संभालने आए प्रताप अपना वैयक्तिक दूसरा और अंतिम ओवर लेके, जबकि पारी का 5वां ओवर लेके आए उनका सामना करेंगे पहली मर्तबा आकाश। देखते कौन होगा किसके ऊपर हावी, प्रताप या आकाश। अगली गेंद, बढ़िया गेंद, आड़े बल्ले से खेलने का प्रयास, अंपायर का इशारा, वाइड बॉल का। लेग से थोड़ी बाहर थी ये गेंद, वाइड बॉल का इशारा। तेज तरार गेंद थी। पहले ओवर में प्रताप ने खर्च किया था 4 रन और एक महत्वपूर्ण विकेट भी चटकाया था। तो वही
वही कार्य को आगे लेके जाना चाहेंगे इस दूसरे ओवर में। इस मरतबा हवाई फायर लॉन्ग ऑफ के क्षेत्र रक्षक से काफी दूर, 1 बाउंस। ये देखिए लॉन्ग ऑफ के क्षेत्र रक्षक इशारा कर रहे हैं लॉन्ग ऑन के क्षेत्र रक्षक को, लेकिन मैं बताना चाहूंगा सीधा विकेटों के पीछे था, तो दोनों को भी कोई भी मौका बिल्कुल नहीं था। बहुत ही बढ़िया यहां पे हिट लगाया है आकाश के बल्ले से आता हुआ, ये बेहतरीन चौका। स्कोर जा पहुंचा है 39 रनों पे, 30 रनों पे। 30 रन ऑन द बोर्ड। पहली गेंद वाइड गेंद थी और इस चौके की मदद से स्कोर हुआ है 30 रन। जीतने के लिए अब और 33 रनों की जरूरत है। 33 टू विन ऑफ 23 डिलीवरीज। हर एक गेंद के बाद हम आपको स्कोर बता ही रहे हैं, तो प्लीज रिक्वेस्ट है आप ध्यान दें जरूर, बिल्कुल। अगली गेंद इसी के बीच में, इस मरतबा हवाई फायर दोबारा, इस बार लॉन्ग ऑन के क्षेत्र रक्षक ने एक्शन और बढ़िया कैच लपका। आउटस्टैंडिंग कैच, कम से कम 10 से 15 कदमों तक दौड़े और बेहतरीन कैच लिया यहां पे वैभव ने। चौथा बड़ा झटका लगता हुआ यहां पे टीम मौली क्रिकेट क्लब को। चौथा विकेट जाता हुआ पेविलियन की ओर और नए बल्लेबाज अब मैदान में आते हुए प्रतीक। ज्यादा जोखिम भरे शॉट्स यहां पे खेलने की आवश्यकता नहीं है, क्योंकि अभी भी समीकरण 22 गेंदों में 33 रन, यानी कि जो फासला है वो मात्र 11 रनों का है। तो अगर सूझबूझ की पारी खेले तो जरूर ये चेज डाउन कर सकते हैं, लेकिन कल के दिन में हमने देखा था जब ऐसा एक मुकाबला हुआ था, जबकि 22 गेंदों में 27 रनों की जरूरत थी, तब गेंदबाजी करने वाली टीम ने बहुत ही बेहतरीन तरीके से क्षेत्र रक्षण किया, गेंदबाजी बहुत अच्छी हुई, कैचेस लपके, तो वो मैच उन्होंने डिफेंड करने में कामयाब हुए। तो यहाँ पे कल के दिन में हमने 116 रन होते हुए देखे और काफी लो स्कोरिंग मैचेस भी देखे जो डिफेंड हुए हैं। तो दोनों की तरफ पलड़ा भारी है, कहना मुश्किल है अभी तक कौन होगा किसके ऊपर हावी, कौन जीतेगा यह मुकाबला। 22 गेंद और 33 रनों की जरूरत। अगली गेंद, इस मरतबा हवाई फायर करने के चक्कर में बाहरी किनारा, पांचवा बड़ा झटका लगता हुआ, बैक टू बैक विकेट्स। प्रताप इन एक्शन, द प्रताप द मैन इन फायर, द बॉलर इन फायर। आउटस्टैंडिंग। हैट्रिक पे होंगे अगली गेंद पे, लेकिन फिलहाल 2 गेंदों में 2 विकेट चटका चुके। बढ़िया कैच लपका विकेट कीपर ने। जगदीश बराड़िया, बहुत ही बढ़िया कैच लपका उन्होंने। नए बल्लेबाज आते हुए मैदान में, अर्जुन। अर्जुन आए हैं बल्लेबाजी के लिए, और जब भी अर्जुन का नाम हम सुनते हैं, महाभारत के एक विश्व योद्धा अर्जुन, तीरंदाज जिन्होंने अपने तीर से बहुत सारे शत्रुओं को मार गिराए थे, लेकिन क्या वो ये अर्जुन अपने टीम के लिए बनेंगे, वो देखना होगा। अर्जुन आए हैं बल्लेबाजी के लिए, दमखम दिखाएंगे। फुल टॉस की गेंद, हबीब प्रार मिड ऑफ पे वहां पे तैनात है, बहुत ही बढ़िया क्षेत्र रक्षण। डॉट बॉल आते हुए यहाँ पे कोई हैट्रिक नहीं, हैट्रिक का मौका था लेकिन हैट्रिक नहीं मिला, लेकिन बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए प्रताप। एक चौके के बाद डॉट गेंद, विकेट, विकेट और डॉट गेंद। अगली गेंद इसी के बीच में, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, यहाँ पे उछाल थोड़ी सी कम थी, 1 रन तो जरूर यहाँ पे प्राप्त होगा लॉन्ग ऑन के क्षेत्र में। बढ़िया क्षेत्र रक्षण, वही बहुत रहा, दूसरे रन के लिए निकल चुके थे। डायरेक्ट हिट अगर लगता नॉन स्ट्राइकर एंड पे तो जरूर विकेट मिलता, लेकिन अगर गेंदबाज भी गेंद को अगर कलेक्ट कर लेते तो भी विकेट मिल सकता था। थ्रो एकदम ट्रेसर बुलेट जैसी थी जो लपक नहीं पाए यहाँ पे गेंदबाज। 2 रन से खाते में हुई बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 32 रनों पे, यानी कि जीतने के लिए अब और 19 गेंदों में 31 रनों की जरूरत, यानी कि जो आस्किंग रेट है वो 10 की है। इस मर्तबा बढ़िया संपर्क है, गेंद जारी है फाइन लेग के क्षेत्र में, 1 बाउंस 2 बाउंस ओवर द रोप्स। जी बिल्कुल, जो चौके की तलाश थी वो चौका इन्हें मिला है और वो आया है अर्जुन के बल्ले से। तो अर्जुन ने लक्ष्य भेदना शुरू कर दिया है, 2 गेंदों में जमाए हैं 6 रन। ओवर की
समाप्ति 5 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है 36 रन, यानी कि जीतने के लिए अब अगले 18 गेंदों में 27 रनों की जरूरत, 27 to win. That means the asking race has come down to 9 runs per over. केवल गेंदबाजी की बात करें तो प्रताप ने 2 ओवर फेंके हैं, 15 रन दिए हैं, थोड़ा सा महंगा ओवर पिछला ओवर ये साबित हुआ तो, लेकिन 3 विकेट में कामयाबी हासिल हुई है प्रताप को, 3 विकेट्स एंड 15 रन्स. दैट वाज अ वेरी वेरी गुड स्पेल, बट द last boundary he should have in his mind. Shouldn't have bowled it outside the leg stump, which was nicely played by Arjun down to the deep fine leg for a boundary. Now 27 to get off 18 deliveries. Do they have it in them, the fielding side, to defend this? Once again coming on to bowl his individual quota of second over, Yogesh. On strike it will be Abhishek. This time nicely bowled, but just outside that leg stump. White ball being signaled by the umpire. 26 needed. 18 गेंदों में 26 रनों की जरूरत. डॉट गेंद और विकेट से इस मुकाबले में बने रखेगा क्षेत्र रक्षण करने वाली टीम को. अगली गेंद बढ़िया गेंद इस बार जड़ में डाली गई थी. गेंद इसको खेल दिया है विकेट कीपर के पीछे. थोड़ा सा फुटबॉल स्टफ्स खेलना चाहते थे यहाँ पे वैभव जो कि विकेट कीपर है, लेकिन इसको संभाल नहीं पाए. लेकिन 2 रन आसानी के साथ किए पूरे. स्कोर जा पहुंचा है 39 रनों पे, 39 रन्स ऑन द बोर्ड, यानी कि जीतने के लिए अब और 24 रनों की जरूरत. धीरे धीरे जो फासला है गेंद और रनों के बीच में वो कम होता हुआ नजर आ रहा है. 17 गेंद और 24 रन. पहले विकेट की जो पार्टनरशिप है हमारे साथ ही स्टार्टिंग स्टैटिस्टिक्स और स्कोरर बताते हुए, पहले पार्टनरशिप हुई है पहले विकेट के लिए 15 रनों की, दूसरे विकेट की पार्टनरशिप 4 रनों की. अगली गेंद इसी के बीच में बहुत ही बढ़िया गेंद, इसको बढ़िया ढंग से खेल दिया काउ कॉर्नर के क्षेत्र में. 1 रन दौड़कर मुकम्मल किया. बढ़िया वन हैंड पिकअप एंड थ्रो जब तक आता गेंदबाज के हाथों में 2 रन किए आसानी से पूरे. बहुत ही बढ़िया क्षेत्र रक्षण यहाँ पे वैभव लॉन्ग ऑन पे जो यहाँ पे स्थित है. स्कोर जा पहुंचा है 41 रनों पे. 41 रन 63 रन के टारगेट का चेस करते हुए 22 रनों की जरूरत है 16 गेंदों में. इस मर्तबा बहुत ही बढ़िया ढंग से यहाँ पे स्कूप करने का प्रयास जरूर किया था. टाइमिंग इतनी बढ़िया नहीं थी, लेकिन यहाँ पे खेल दिया स्क्वायर लेग के क्षेत्र में. खेलना चाहते थे फाइन लेग में, लेकिन गेंद आई स्क्वायर लेग के क्षेत्र में. लेकिन अंत में जो रिजल्ट है बहुत ही बढ़िया है बल्लेबाज के लिए. 2 रन आए, यानी कि 20 रनों की जरूरत अगले 15 गेंदों में. अब 5 रन का फासला है मात्र. बहुत ही बढ़िया साझेदारी ये दोनों ही बल्लेबाजों के बीच में. थोड़े से मुझे लगता है थक चुके हैं क्योंकि धूप काफी है, आज हवा इतनी बह नहीं रही है. कल काफी हवाएं बह रही थी, लेकिन आज थोड़ी सी धूप का माहौल है. लेकिन बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स दोनों बल्लेबाज द्वारा. इस मर्तबा बढ़िया गेंद थी और विकेट का यहाँ पे पतन होता हुआ यहाँ पे अंपायर दिखाते हुए कि बोल्ड के स्वरूप में विकेट का पतन हुआ है. बढ़िया साझेदारी इसको कह सकते हैं कमेंटेटर्स कर्स, जैसे कि मैं कह रहा था बहुत ही बढ़िया साझेदारी पनपते हुए. लेकिन उसी के अगले गेंद में विकेट की प्राप्ति हुई है. कमबैक करते हुए यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम. अभी भी इस मैच में जान है, किसी ने छोड़ा नहीं है. ये मुकाबला आखिरी रन और आखिरी गेंद तक मुझे लगता है ये मुकाबला जाएगा. नए बल्लेबाज आते हुए अनिकेत. 43 रन हो चुके हैं, 6 विकेट गिर चुके हैं. अब जीतने का समीकरण 14 गेंदों में 20 रन, 14 डिलीवरीज एंड 20 रन्स टू गेट. स्टिल एनीबॉडीज गेम. Quite a lot of excitement on the ground, quite energetic cricket happening over here in Doctors Premier League, State Association, State Championship. और लाख लाख आभार प्रकट करना चाहूंगा क्या बेहतरीन तरीके से आयोजन और नियोजन हमेशा की तरह सेक्रेटरी मैडम हमारी मीनाक्षी गिरी मैडम, हु इज द सेक्रेटरी ऑफ टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ इंडिया एज वेल एज टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र.
अगली गेंद इसी के बीच में. This time wanted to drive off the front foot, takes outer half of the bat, went down to the backward point region just for a single. Score moves on to 44 runs. 19 needed of 13 deliveries. 13 गेंदों में 19 रनों की जरूरत. स्ट्राइक एंड पे अब आते हुए बल्लेबाज अर्जुन 6 रन पर बल्लेबाजी करते हुए, जिसमें एक चौका शामिल. इस मरतबा हावी प्रहार करने का कोशिश, निचला हिस्सा लगा बल्ले का. 1 रन यहां पे प्राप्त होता हुआ फाइनल लेग के क्षेत्र में. ओवर की हुई है समाप्ति. छठे ओवर के समाप्ति का स्कोर जा पहुंचा है 45 रनों पे. जीतने के लिए अब अगले 12 गेंदों में 18 रनों की जरूरत. 18 टू विन ऑफ 12 डिलीवरीज. नॉट अ स्टिफ आस्किंग रेट, 9 पर ओवर. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. स्पेल अपना समाप्त करते हुए यहां पे योगेश 2 ओवर 14 रन और 1 विकेट. सलाह विमर्श कर रहे हैं, प्लीज जल्द से जल्द मैच शुरू किया जाए. प्लीज आई रिक्वेस्ट, जैसे कि मैं कह रहा था, सेक्रेटरी मैडम हमारी मीनाक्षी गिरी, उनके तहत ये बढ़िया आयोजन और नियोजन, साथ ही साथ under the guidance of Kanhaiya Gurjar sir, who is the president and the founder member of Tennis Cricket Association of India, Tennis Cricket Association of Maharashtra. We thank him as well for such a grand platform for all our doctors. डॉक्टर्स जो कि अस्पताल और क्लिनिक में नजर आते हैं, आज वो छोड़ के आज मैदान में नजर आते हुए, और बेहतरीन तरीके से परफॉर्मेंस उनका चलता हुआ. अगली गेंद इसी के बीच में नए गेंदबाज सतीश अपना व्यक्तिगत दूसरा ओवर लेके आए. लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाएंगे. बहुत ही बढ़िया गेंद के साथ शुरुआत. 12 गेंदों में 18 रनों की जरूरत थी. ऐसा लग रहा था बल्लेबाज को मानो वाइड लाइन से थोड़ी सी बाहर, लेकिन काफी चुस्तैनी नजर हमारी अंपायर्स की. बहुत ही बढ़िया ढंग से, वेल गुड डिसीजन बाय द अंपायर. 11 गेंद और 18 रनों की जरूरत. इस मरतबा हवाई फायर, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, और कोशिश यहां पे बढ़िया थी लॉन्ग ऑन के क्षेत्र रक्षक द्वारा. हाथ जब जम किया था जरूर हाथ लगा था, लेकिन सीधा गेंद गई 4 रनों के लिए. 10 गेंदों में अब 14 रनों की जरूरत. जो बड़े हिट की तलाश थे वो बड़ा हिट मिलता हुआ और आता हुआ अर्जुन के बल्ले से. अर्जुन बल्लेबाजी करते हुए 11 रनों पे. मैच पे अब जान आते हुए अगली गेंद इसी के बीच में. इस मरतबा हवाई फायर, 1 हैंडेड शॉट और विकेट की प्राप्ति. एक तेरी तो एक मेरी. बहुत ही बढ़िया कैच लपका इस मरतबा. मैच में वापसी दोबारा पकड़ बनाते हुए, मजबूत करते हुए गेंदबाज सतीश. MS-22 सुपर किंग्स परभानी और रोड वॉरियर्स पुणे ग्राउंड नंबर 1 पे आपका मैच कुछ ही देर में शुरू होने वाला है. प्लीज जल्द से जल्द ग्राउंड नंबर 1 पे चले जाइए. MS-22 सुपर किंग्स परभानी और रोड वॉरियर्स पुणे. I'll request both the captains and the team to please go down to ground number 1. फिलहाल मैच की तरफ रुख बढ़ाते हैं. नौ गेंदों में 14 रनों की जरूरत है. फिलहाल ग्राउंड नंबर 1 से जुड़े हैं, ग्राउंड नंबर 2 से जुड़े हैं. 9 गेंदों में 14 रनों की जरूरत है. नए बल्लेबाज आए हैं रजाउल्ला खान. स्ट्राइक एंड पे रजाउल्ला खान, और रिवर्स हिट मारने का प्रयास, और बढ़िया कैच लपका थर्ड मैन के क्षेत्र रक्षक ने. व्हाट अ कैच अंडर प्रेशर. ये याद दिला दी 2007 का T20 वर्ल्ड कप का, जैसे कि मारना चाहते थे रिवर्स स्वीप हिट, और बढ़िया कैच लपका था वहां पे जोगिंदर शर्मा के गेंदबाजी पे. श्रीशांत ने जो लपका था, बहुत ही बढ़िया कैच इस मरतबा दीपक परदेसी. व्हाट अ कैच अंडर प्रेशर. 8वें विकेट का पतन होता हुआ.
8 गेंदों में 14 रनों की जरूरत। क्या बेहतरीन कैच लपका, 2 विकेट गिर चुके हैं इस ओवर में। लगातार 2 गेंदों में 2 विकेट। अब गेंदबाज होगा हैट्रिक पे। सतीश विल बी ऑन अ हैट्रिक। कल तक ऐसा बहुत मौके मिले हैं गेंदबाजों को जो हैट्रिक का करा सकते थे, अपना नाम नामांकित कर सकते थे, लेकिन अभी तक कोई गेंदबाज ने हैट्रिक जमाई नहीं है सीजन 1 में डॉक्टर्स प्रीमियर लीग स्टेट चैंपियनशिप में। क्या सतीश वो पहले ऐसे गेंदबाज होंगे जो नामांकित करेंगे हैट्रिक अपने नाम पे? स्ट्राइक एंड पे नए बल्लेबाज आए हैं रमाकांत। 8 गेंद और 14 रन। फुल टॉस ये गेंद, हावी प्रहार किया, काउ कॉर्नर में क्षेत्र रक्षक मौजूद, 1 रन दौड़कर मुकम्मल किया। दूसरे रन के लिए निकलते हुए यहां पे रमाकांत, लेकिन 1 ही रन से संतुष्ट है बल्लेबाज अनिकेत। वो चाहते हैं कि स्ट्राइक ले अनिकेत चाहते हैं स्ट्राइक ले, क्योंकि 7 गेंदों में 13 रनों की जरूरत है। एक बड़े हिट की तलाश में होंगे अनिकेत। आखिरी गेंद अपने स्पेल की, सतीश लेफ्ट आर्म ओवर द विकेट। पटकी हुई गेंद, भारी किनारा, थर्ड मैन के क्षेत्र रक्षक चूक करते हुए, भूल करते हुए गेंद जारी बाउंड्री लाइंस की तरफ। 2 रन दौड़कर मुकम्मल किए। थ्रो थोड़ा सा कमजोर और 3 रन आसानी के साथ किए पूरे। क्या रनिंग बिटवीन द विकेट से क्या तालमेल है। 3 रन जोड़े, लेकिन आखिर के ओवर में यानी कि अब चाहिए समीकरण 6 गेंद और 10 रन। कहीं मत जाइएगा दोस्तों, बेहतरीन मुकाबला जारी है, भिड़न जारी है मुकाबले में। Umpires, hurry up fast, please. Players, I'll request, please जल्द से जल्द अपने पोजीशन ले ले। बैट्समैन, you don't have much of time, please hurry up. Umpires, टाइम मत दे प्लीज। फील्डर्स चलो जल्दी प्लीज। 6 गेंदों में 10 रनों की जरूरत है। धनंजय लोखंडे सर आलेत माझ्या बाजूला। सर काय वाटतं? 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे। कोण जिंकतोय हा मुकाबला? खूपच चांगला अटीतटीचा सामना चालू आहे। निश्चित सर, आपण बघायला गेले तर 63 धावांचा पाठलाग करायचा होता माऊली क्रिकेट क्लबला, आणि मला तरी असं वाटतं 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना जवळपास शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। अतिशय टफ फाईट दोन्ही संघ आणि समान दर्जाचे दोन्ही संघ आहे, त्यामुळं शेवटच्या चेंडूपर्यंत विजयी धाव घेईपर्यंत हा सामना कोण जिंकेल किंवा शेवटचा चेंडू पडेपर्यंत कुठला निकाल जाहीर करणं आपल्याला उचित ठरणार नाही सर। अगदी बरोबर सर, कहना बहुत मुश्किल है। 6 गेंदों में 10 रनों की जरूरत है। कौन होगा किसके ऊपर? अभी गेंदबाजी की कमान संभालने आए हैं फिरोज शेख का। फिरोज शेख 6 गेंद और 10 रन स्ट्राइक एंड पे। ये बात बढ़िया है बल्लेबाजी करने वाली टीम के साथ मौली क्रिकेट क्लब की कि अनिकेत स्ट्राइक एंड पे बढ़िया गेंद, लेकिन ड्राइव कर दिया है। यहाँ पे रन आउट होने की संभावना, लेकिन कलेक्टिंग कर पाए गेंद को गेंदबाज। 1 रन हुआ प्राप्त। 5 गेंदों में 9 रनों की जरूरत। दिल की धड़कनें तेज होती हुई, लेकिन दोस्तों मंजिल को प्राप्त कौन करेगा ये देखते हैं। 5 गेंद 9 रनों की जरूरत है। कदमों का इस्तेमाल, बढ़िया हिट डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। वहां पे क्षेत्र रक्षक तैनात है। थ्रो आता हुआ अनिकेत दौड़ते हुए दूसरे रन के लिए। अंपायर की उंगली उठी, विकेट का पतन। 9वें विकेट का पतन होता हुआ और हताश और निराश होते हुए अनिकेत लौटते हुए पेविलियन। समीकरण 4 गेंदों में 8 रनों की जरूरत। जैसे कि मैंने पहले ही कहा था, अगर आप गेंदबाजी अच्छी करोगे और फील्डिंग आपका क्षेत्र रक्षण आपका साथ देगा तो जरूर आप डिफेंड कर सकते हो। लेकिन अभी भी मैच किसकी तरफ रुख बढ़ाएगा कहना मुश्किल है, क्योंकि आखिरी विकेट है। लेकिन 4 गेंदों में 8 रन। 360 डिग्री मैदान है, अगर एजेस भी गए बैट से तो भी चौका आपको मिल सकता है। तो अभी भी हताश और निराश के मायूसी भरा हुआ है थोड़ा सा, लेकिन मुझे लगता है कोशिश अभी भी करनी होगी। जैसे को कहते हैं ना कि कोशिश करने वालों की हार नहीं होती, उसी की तरह कोशिश हर एक गेंद पे करनी होगी। 4 गेंद और 8 रन, वैसे ही गेंदबाज को भी कोशिश करनी होगी अब ज्यादा से ज्यादा डॉट गेंदे करे। नए बल्लेबाज आए हैं गणेश, लेकिन स्ट्राइक एंड पे होंगे बल्लेबाज रमाकांत। अगली गेंद फिरोज की,
बहुत ही बढ़िया गेंद, डॉट गेंद, 3 गेंद और 8 रनों की जरूरत है। अभी भी मौका है, 2 चौका जड़ना है या तो एक बड़ा हिट और 2 रन। समीकरण 3 गेंद 8 रन। अगली गेंद फिरोज की, रमाकांत स्ट्राइक एंड पे। इस मर्तबा बढ़िया संपर्क, गेंद जा रही है मिड विकेट के क्षेत्र में, 1 रन दौड़कर मुकम्मल किया, दूसरे रन के लिए निकल चुके हैं और दूसरा रन भी आसानी के साथ हुआ पूरा। 2 गेंदों में अब 6 रनों की जरूरत। रिजल्ट कुछ भी हो लेकिन मजा आया इस मुकाबले में। अगर मजा आया तो प्लीज तालियां होनी चाहिए इस मैच के लिए। 2 गेंदों में 6 रन, दोनों ही टीम में बखूबी परफॉर्म किया है। आखिरी विकेट है, एक बड़े हिट की तलाश में होंगे। स्ट्राइक एंड पर रमाकांत क्या बनेंगे आज के हीरो। अगली गेंद इस मर्तबा बढ़िया गेंद फिरोज की, उंगली घुमाई, फिर की गेंद डाली और डॉट गेंद। 1 गेंद और 6 रनों की जरूरत। आउटस्टैंडिंग फ्रॉम बोथ द टीम्स। रमाकांत समय लेते हुए आखिरी गेंद का सामना और फिरोज ने इस मुकाबले में जान बनाई और अपने टीम को विजय दिलाई। कॉन्ग्रेचुलेशन I11 नगर, कॉन्ग्रेचुलेशन अहिल्यानगर, कॉन्ग्रेचुलेशन। आप बनते हैं इस मैच के विजेता टीम। बट हार्ड लक मौली क्रिकेट क्लब, बहुत ही बढ़िया ढंग से आप भिड़े लेकिन शिकस्त का सामना करना पड़ा फिलहाल इस मुकाबले में। अगला मैच कुछ ही क्षणों में। दोनों ही टीम के कप्तान से मैं निवेदन करूंगा प्लीज जल्द से जल्द आ जाइए टॉस के लिए। मराठवाड़ा 11 और परवानी स्पार्टन्स के कप्तान से अनुरोध है जल्द से जल्द आ जाइए टॉस के लिए। मराठवाड़ा 11 और परवानी स्पार्टन्स दोनों ही टीम के कप्तान प्लीज जल्द से जल्द आ जाइए टॉस के लिए। और कॉन्ग्रेचुलेशंस अहिल्यानगर वॉरियर्स, मुकाबला जीतने के लिए हार्ड लक मौली क्रिकेट क्लब। बहुत ही बढ़िया मुकाबला, बढ़िया शुरुआत ग्राउंड नंबर 2 पे हुई है पहले मैच के साथ। कुछ ही देर में हमारे साथ जुड़ेंगे धनंजय लोखंडे सर मराठी में समालोचन आपका दिल जीतने के लिए। ओवर टू यू सर। थैंक यू आनंद सर।